बॉक आणि पेनाचा टॉप उघडा ठेवा. बुवा इकडे साक्षी नाही सर्व. मी माझ्या प्रस्तावामध्येच बोललो. जमलेल्या माझ्या रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा करून. बुवा काय झोपलो होतो काय? नाही गेलो काय? बुवा नाही असं नाही बोल बुवा. आपण शक्ती तुला करतोय आणि छोट्या छोट्या होतात चुका बुवा म्हणून म्हणतो बुवा. बघा त्यानंतर बुवाने माझ्या कानाची कट दिली. बुवा आपण आज किती वर्ष तुम्ही कार्यक्रम करताय बुवा. हां मान्य आहे बुवा. मी जेव्हा कदाचित 12-13 वर्षाचा होतो तेव्हापासून तुम्ही बुवा कार्यक्रम करता आणि याचा आदर्श आहे बुवा. मला तुमच्यासोबत कार्यक्रम करतो याचा. परंतु बुवा या लोककलेत स्तवन आणि गण याची बुवा कटिंग द्यायची नसते. लोक देतात बरीचशी शाहीर देतात या शक्तितुऱ्यामध्ये, परंतु आपण ही लोककला जोपासत आहोत म्हणून म्हणतो बुवा. बघा त्यानंतर बुवा माझ्या गवळणीनं कटिंग दिली. काहीतरी बुवाने कटिंग दिली त्या गवळणीत बोललं काहीतरी. काहीतरी बोलले ते एवढं ऐकायला आलं नाही, पण बुवांच्या गवळणीची मी कटिंग देतो. बघा बुवांची गवळण होती ओरिजिनल सर्व असे. आशिका मुझे आशिका तूने तूने बनाया वल्ला वल्ला अशी होती. बघा बुवांची गवळण होती. तुरे सांगना जडल कसा तू सांगना. बुवाची गवळण होती. बुवा बघा कटिंग देण्याचा प्रयत्न करतोय बुवा. हा छोटा कलाकार आहे. आज बुवा तुमचे वडील तुमच्या सोबत असणार, पण बुवा वन बाय शो वन मॅन शो आहे बुवा. कार्यक्रम करतो. आज माझे गुरु ते नाही आहे, पण बुवा कोणासोबत पण बारी करायला सांगा बुवा एकटा करेल. कमी नाही बुवा. तुरे नाही कळल्या तुला रे भावना.
स्केलवरती अमोल दादा माहिती आहे आपण इथे येऊन अर्धा तास 15 मिनिटं बुवा रिहर्सल करतो आणि बुवा कार्यक्रम करतो बुवा. आपण काय प्रोफेशनल गायक नाही. जे काय आहे बुवा ते मी स्वतः शिकलो आणि लोकांच्या समोर स्वतः मांडण्याचा प्रयत्न करतो. हेच बुवा बघा. त्यानंतर बुवानी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. बुवा मी तुम्हाला म्हणजे शाळेत असताना आपण बोलतो एका वाक्यात उत्तर, तसा बुवा प्रश्न होता माझा. हा पण बुवाने नुसतं लेक्चर काढलं. बुवा मी म्हणत नाही तुम्ही दिलेलं उत्तर खोटं आहे, पण बुवा आमच्या ज्या ग्रंथात आमच्या भाषणात हे उत्तर नाही आहे बुवा. तुम्ही निश्चितपणे अजून प्रयत्न करा. मी त्या तुमच्या भाषणाला बुवा खोटं बोलत नाही, परंतु पुन्हा कधी भेट झाली बुवा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या बुवा. आणि गेल्या वर्षी माझ्या प्रश्नाचं उत्तर गुरु बुवांनी फोडलं होतं. बुवा आम्ही मोठ्या मान सन्मानाने तो बरोबर मान्य करून घेतलं. ही बुवा आमची माझ्या वडिलांची शिकवण आहे आणि म्हणून आज या रंगमंचावरती मी उभा आहे. बघा बुवांचा प्रश्न होता केवढा तो प्रश्न. बुवांचा प्रश्न होता एका राजाने कुबेर जिंकून देवगुरूंना हरवले, शुक्र अश्विनाचार्य तुच्छ केले, अशा राजाचे नाव काय, राहण्याचे ठिकाण काय, या सर्वांवर राजाने कशा तऱ्हेने मात केली, या राजाला अनुग्रह उपदेश कोणी व कोणता केला, असा बुवांचा विषय होता. आमच्या भाषणात जे आले ते आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या वाचनानुसार बरोबर असेल तर मग मान्य करून घ्या, तर मग विषय सोडून द्या. बघा राजाचे नाव आणि राहण्याचे ठिकाण. राजाचे नाव आहे जालंधर. राजाचे राहण्याचे ठिकाण राजधानी जालंधर नगर. समुद्रपुत्र असल्यामुळे त्याचे राज्य समुद्राच्या किनाऱ्यावर आहे किंवा उत्तर पाताळ स्वर्ग भारतातील जालंधर प्रदेशात मानले जाते. राजाने कशा बलावर मात केली, प्रतिवता धर्म व तपश्चर्या. राजा जालंधराची पत्नी जिच्या नावाने तुळशीची उत्पत्ती झाली तिथे अत्यंत कठोर प्रतिवता धर्म महात्माय हेच या राजाचे सर्वात मोठे कवच होते. तसे वरदान आणि पराक्रम त्याने ब्रह्माजींकडून मिळवलेले वरदान आणि स्वतःचे अफाट सैन्य सामर्थ्य यांच्या जोरावर देवगुरु बृहस्पती, कुबेर, इंद्र आणि दैत्यगुरु शुक्राचार्य या सर्वांना नमावे होते. अनुग्रह आणि उपदेश कोणी व कसा केला. दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी असुरांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले. उद्देश आणि कसा दिला. त्रैलोक्यावर तिन्ही लोकांवर विजय मिळवून असुरांचे प्रभुत्व निर्माण करणे, देवांशी युद्ध करून त्यांना पदच्युत करणे या मागचा मुख्य उद्देश होता. बुवा आम्हाला जे भेटलंय ते बुवा आम्ही ते देण्याचा प्रयत्न केला आहे. विषय पटला तर बुवा पटून घ्या, नाही तर बुवा सोडून द्या. आमची काही जबरदस्ती नाही. विषय बघा आता बारीक कशी करतो. हो लय काय बोलतो. हा बुवा वाटलं नव्हतं. अहो एवढे तापले ना, लय 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 लाज झाली बुवा. एवढीशी चिमटी काढली एवढीशी, पण बुवाचा एवढा तापला. बुवा म्हणतात बारा भेटते. बुवा भेटणार नक्की दा बुवा भेटणार. आणि बुवा मी काय कमी नाही. किती बारा करा बघा. दुसरी बारी आता या ठिकाणी ठेवतोय.
गर्वाच्या घोड्यावर बसलास, अरे गर्वाच्या घोड्यावर बसलास म्हणतो मीच सरदार. अरे घोड्यावर बसलास म्हणून तो सरदार होत नाही. हा, तशी लढाई पण करावी लागते. अरे गर्वाच्या घोड्यावर बसलास म्हणतो मीच सरदार. सवालीच्या फेरीत, अरे सवालाच्या फेरीत झाला तुझा पराभव साकार. मिस्टर सुरेश राऊत, आमचे तुरेवाले सुरेश राऊत आज पहिल्याच बॉल मध्ये आउट झाले होते. असा वार्ता टाकला ना बॉलचा डायरेक्ट दांडीगुड. परत काय बॅट बॉल पकडायची नाही बघा. विषय कसा आणला बघा बुवा. याला खारट वाटलं. वा, काय म्हणतो रागाला वाट्या बुवा. अरे खारट वाटलं म्हणून चाटलं. खोट बोलून ज्ञान मिळवलं. असं का म्हणतात बुवा. जेव्हा शुक्राचार्याने शंकराची तपश्चर्या केली तेव्हा मोठ्या मोठ्यांना प्रसन्न करून जो वर मागितला होता बघा, ब्राह्मणाचा बघा कसा याला खारट वाटलं म्हणून चाटलं. खोट बोलून ज्ञान मिळवलं. अरे खोट बोलून ज्ञान मिळवलं. याला मुतात लोलून केला मला. खोट बोलून ज्ञान मिळवलं. याला मुतात लोलून केला मला. बरेच काय बोलले होते बुवा, पण आता हा वॉचचा कार्यक्रम असल्यामुळे काही बोलता येत नाही. 15 मिनिटं दिले, 15 मिनिटात माझा कार्यक्रम या ठिकाणी आटपतो. बरं, दुसरा विषय कसा देतो बघा. मला काहीतरी बोलले ते पदार्थ तांब्या काहीतरी बोलले है ना. तांब्या आता बुवाचा कसा बैल लावतो बघा. बैलाला कसा जोताला बांधतो बघा. एक बैल सगळा असला, एक म्हातारा असला तर बुवा जोत चालत नाही. आपल्या गावठी भाषेत जॉब बोलतो म्हणून चालू कशा धक धक होतंय काळीज हे. अरे धक धक होतंय काळीज हे. वेळ झाली आईची आईची. हाव सोडा की हात माझा दाजीबा. हाव सोडा की हात माझा दाजीबा. नजर इकडं
गावागावात सुद्धा नांगरणी स्पर्धा लावतात, पण नांगरणी स्पर्धेला पण आहे ना बैल तेवढंच ताकदीचा लागतो, त्याशिवाय बैल धावत नाही. म्हणून हे जमलंय आज गावसाला, भेटलंय माझ्या जोडीला. आज बांधून याला गाण्याला, बांधून याला गाण्याला, गावात बैल गाडीला, बांधून याला गाण्याला, बांधून याला गाण्याला, गावात बैल आलेला पाठवशे कसं आहे. संदेश कुमार साहेब यांच्याकडून सामाजिक गीत घेतोय, कारण आजच्या कलियुगात काय हवं. ज्या आई वडिलांनी आपल्या मुलाला लहानापासून मोठे केलं, ज्या आई वडिलांनी आपल्या मुला मुलींना शिक्षण दिलं, मोठे केलं, नोकरीला लावलं, तरी सुद्धा आज ती मुलं आपल्या आई वडिलांना सोडून दूर जातात. आणि म्हातारी झाल्यावरती आई बोलली पोराला, बाबा मी आजारी आहे, बघायला ये. पोरगा नाही म्हणतो. म्हणून बघा विषय कसा आला बघा, बाबा सामाजिक विषय आहे बघा. बोला
माझी दुसरी पिढी संपली अशी जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज